नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक यान भुरे, जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड। तमाम माझ्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व माझं यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर्वांनाच क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी इयत्ता 12वी वर्गाचा इतिहास या विषयाचा बदलता अभ्यासक्रम अर्थातच घटक क्रमांक 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाचा अभ्यास आपण करतो। त्या अंतर्गत राजाराम मोहन राय यांचं कार्य आपण पाहिलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून समाजातील ज्या जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहे, अनिष्ट प्रथा आहे, यावर कडाडून टीका करण्याचं काम व सती प्रथेला विरोध दर्शवण्याचं काम, सती प्रथा बंद करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं। यावर सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे। तदनंतर दादोबा पांडुरंग तरखडकर व त्यांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली आणि त्या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून रात्रशाळेची सुरुवात करण्यात आली। समाजातील कर्मकांडाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यात आला। ईश्वर हा एकच आहे आणि त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्ती पूजा करणे हे उचित नाहीये हे पटवून सांगण्याचं काम करण्यात आलं। अर्थातच मूर्ती पूजेचा विरोध दर्शनाचं काम प्रार्थना समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्या अनुषंगाने इथपर्यंतचा अभ्यास आपण ऑनलाईन पद्धतीने केलेला आहे। यावर सर्व विद्यार्थ्यांनी चिंतन मंथन करून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। प्रार्थना समाजाच्या नंतर आज आपल्याला या ठिकाणी नवीन मुद्दा हाती घ्यायचा आहे, तो म्हणजे सत्यशोधक समाज। आता सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली। या सत्यशोधक समाजाची स्थापना जशी महाराष्ट्रात करण्यात आली, या सत्यशोधक समाजाचे फाउंडर, संस्थापक किंवा त्या संस्थापकाचा विचार जर केला तर संस्थापकाचा विचार करत असताना आपल्या महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। महात्मा ज्योतिबा फुले म्हटल्याच्या नंतर त्यांच्या समाजकार्याचा आपोआप डोळ्यासमोर आपल्या एक इतिवृत्त उभा राहतो। त्यांनी केलेलं कार्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यांचं कार्य हे अतिशय प्रशंसनीय होतं, उल्लेखनीय होतं किंवा दर्जेदार स्वरूपाचं होतं आणि त्यांच्या कार्यामुळे ही महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच सत्यशोधक समाजाच्या पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता महात्मा ज्योतिबा फुले या एका नावामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास
दडला गेलेला आहे. या महाराष्ट्राला सुधारणावादी विचारावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी अतिशय प्रांजळ अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्यामध्ये एक उत्कृष्ट नीतता होती, उत्कृष्ट शैली होती आणि त्यांच्याच समाज सुधारणेच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्यांचीच अर्धांगिनी, त्यांचीच धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. कारण का यांच्या कार्याचा जर विचार केला तर यांचं कार्य हे अजोड, अप्रतिम, त्यांच्या कार्याशी तुलना कुणाची होऊ शकत नाही अशा प्रकारचं कार्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील जे दुर्बल घटकातील लोक आहेत, जे वंचित लोक आहेत, जे मागासवर्गीय लोक आहेत, जे अस्पृश्य समजले जाणारे लोक आहेत, जे बहुजन मानले जाणारे लोक आहेत, तर या अस्पृश्य लोकांना, बहुजनांना, अर्थातच दलितांना न्याय देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच या महात्मा फुलेंच्या कार्याचा आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा उजाळा घेत असताना, त्यावर प्रकाश टाकत असताना त्यांच्याविषयी इत्यंभूत स्वरूपाची माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. केवळ महात्मा फुलेची जयंती आली की त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणे आणि महात्मा फुले की जय म्हणणे इथपर्यंत त्यांचा इतिहास नाहीये. त्यांचा इतिहास म्हटल्याच्या नंतर, त्यांचं केलेलं कार्य म्हटल्याच्या नंतर त्यांच्या कार्याला सुवर्ण अक्षराने कोरावे अशा पद्धतीचं कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. आणि त्याच महात्मा ज्योतिबा फुलेच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव, आता मी बऱ्याच वेळापासून म्हणतोय महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. आता ज्योतिबा आणि महात्मा, महात्मा ही त्यांना मिळालेली पदवी आहे. मुंबईमध्ये सर्व लोकांच्या माध्यमातून त्यांना महात्मा ही पदवी दिली गेलेली आहे, म्हणून त्यांना महात्मा असं म्हटलं जातं. ज्योतिबा हे त्यांचं टोपण नाव. मुंबईमध्ये सर्व लोकांच्या माध्यमातून दिली गेलेली पदवी म्हणजे महात्मा. ज्योतिबा हे त्यांचं टोपण नाव. मग आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, इथं बसलेले सर्वच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की ज्योतिबा हे टोपण नाव असेल, महात्मा ही पदवी दिलेली असेल, तर यांचं मूळ नाव काय? या ठिकाणी आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून त्यांचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. मग यांच्या मूळ नावाचा जर या ठिकाणी अर्थार्थी संबंध आला किंवा त्याचा आपल्याला उल्लेख करायचा असेल तर यांचं मूळ नाव येतं किंवा त्यांचं पूर्ण नाव येतं ज्योतिराव गोविंदराव गोरे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव काय? ज्योतिराव गोविंदराव गोरे. आता प्रश्न पडेल, यांचं आडनाव जर गोरे असेल तर फुले कसं काय पडलं? म्हणून यांचा अभ्यास आपल्याला असायला पाहिजे, यांच्या मुळापर्यंत आपल्याला जाता आला पाहिजे. ज्योतिराव गोविंदराव गोरे हे त्यांचं मूळ नाव, परंतु कालांतराने गोरे नावाच्या ऐवजी त्यांचं नाव फुले अशा प्रकारचं पडलं. म्हणजे फुले आडनाव पडण्याच्या पाठीमागचा इतिहास वेगळा आहे. कारण का तर त्यांचे वडील, त्यांचे चुलते त्यांच्या गावावरून पुणे या ठिकाणी येऊन वास्तव्य करून राहिलेले होते आणि पुण्यामध्ये त्यांचा फुलांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता आणि त्या फुलांच्या व्यवसायावरून महात्मा ज्योतिबा फुले यांना फुले हे आडनाव पडलेलं आहे. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यावं लागेल. कारण का त्यांचं मूळचं आडनाव हे गोरे होतं.
पण फुलांच्या व्यवसायावरून त्यांचं नाव फुले असं पडलं, असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येतं. आणि त्यांचं मूळ गाव जर आपण लक्षात घेतलं तर त्यांचं मूळ गाव खानवाडी हे आहे. कोणतं आहे? खानवाडी. मग या महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला? एवढं अप्रतिम कार्य केल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू कधी झाला? महाराष्ट्राला एक वेगळी दिशा आणि दशा दाखवल्याच्या नंतर किंवा त्यांनी केलेलं कार्य लक्षात घेत असताना एकूण त्यांचा कालखंड किती वर्षाचा होता? या कालखंडामध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारची कार्य लिहिली, कोणकोणत्या स्वरूपाची ग्रंथ निर्मिती केली, पुरोहितांच्या विरोधामध्ये आवाज कशा पद्धतीने उठवला, अस्पृश्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला, दीनदलितांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न केले, या सर्व गोष्टीचा आढावा आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्यांच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. पुन्हा आपल्याला सत्यशोधक समाजाच्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. या समाजाची स्थापना का करण्यात आली, समाज स्थापनेच्या पाठीमागचा हेतू काय होता, उद्देश काय होता, किंवा त्यांच्या माध्यमातून कार्य कोणते केलेले आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला अभ्यासाच्या आहेत. परंतु तत्पूर्वी महात्मा फुले आपल्याला समजणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून या महात्मा फुलेंचा जन्म पाहण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचं पूर्ण नाव आपण या ठिकाणी पाहूया. आता त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव, महात्मा फुलेंचं पूर्ण नाव आपल्या सर्वांना समजलं. महात्मा ही त्यांना मिळालेली पदवी आहे जी लोकांनी दिलेली आहे, सरकारने दिलेली नाही. जे लोकमान्य किंवा लोकांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे म्हणून त्यांना महात्मा असं म्हटलं जातं. आणि ज्योतिबा हे त्यांचं टोपण नाव आहे, परंतु त्यांचं मूळ नाव ज्योतिराव गोविंदराव गोरे असं आहे. तेच पुढं कालांतराने महात्मा ज्योतिबा फुले असं झालं. फुले का झालं याचंही उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. त्यांच्या आईवडिलांचा, त्यांच्या काकांचा, त्यांच्या चुलत्यांचा पुण्यामध्ये फुलांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता आणि त्या फुलांच्या व्यवसायामुळे त्यांना फुले असे या ठिकाणी संबोधलं जाऊ लागलं आणि कालांतराने महात्मा ज्योतिबा फुलेच नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांना ज्योती म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्योतिबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्योतिराव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या प्रत्येक नावाच्या पाठीमागं महात्मा हा शब्दप्रयोग वापरला जातो. हे झालं त्यांच्या बाबतीत. आता यांच्या वडिलांचं पूर्ण नाव काय? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचं पूर्ण नाव काय हे जर आपण या ठिकाणी जाणून घेतलं तर त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव गोविंदराव शेरीबा गोरे. काय सांगतो त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव? गोविंदराव शेरीबा गोरे. अर्थातच गोविंदराव शेरीबा फुले हे फुले आडनाव पुन्हा मिळतं, परंतु मूळ आडनाव काय? मूळ आडनाव हे गोरे आहे. गोविंदराव शेरीबा गोरे हे त्यांच्या वडिलांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांच्या आईचं नाव आहे चिमणाबाई गोविंदराव गोरे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचं नाव काय? चिमणाबाई गोविंदराव गोरे हे त्यांच्या आईचं नाव आहे. आणि त्यांची आई महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ आणि केवळ 9 महिन्याचे असताना त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे. ते त्यांना सोडून या ठिकाणी या जगातून गेलेली आहे. आणि त्यांच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले हे अगदी लहान वयात असतानाच, अर्थातच वयाच्या 13व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्या सोबत झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. म्हणून यांच्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. मग आता यांच्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनावर जेव्हा या समाजातील विविध समस्येचा परिणाम झाला, त्या समस्येला तोंड फुटण्याचं काम, त्या समस्येच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम किंवा तशा प्रकारची विचारधारा त्यांच्या मनात
निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कार्याला प्रारंभ केलेला आपल्याला आढळून येतो असं आपल्याला थोडक्यात म्हणता येते. मग त्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधीचा आहे, त्यांचा मृत्यू कधीचा आहे, त्यांनी कशा स्वरूपाचं कार्य केलेलं आहे, बहुजनासाठी कशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे, मागासवर्गीयांसाठी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे, दलितांसाठी कशा पद्धतीचं कार्य केलेलं आहे, किंवा समाजामध्ये असलेल्या जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम कशा पद्धतीने केलेलं आहे, या सर्व गोष्टीचा आढावा आपल्याला घ्यायचा. म्हणून अशा या थोर समाज सुधारकाचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये, अशा या थोर समाज सुधारकाचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी झालेला आहे? 11 एप्रिल. जन्म कधी झालेला आहे? 11 एप्रिल 1827 साली. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे? 11 एप्रिल 1827 साली. पाठीमागच्या विद्यार्थ्यांना लक्षात येतं, सर्वांच्या लक्षात येतं, या गोष्टी नोंद करून ठेवा. प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये यांची जयंती साजरी करतो. केवळ जयंतीचा दिवस म्हणून साजरी न करता त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आपण जयंती साजरी केली पाहिजे. म्हणून त्यांची जन्मतारीख आपण लक्षात ठेवली पाहिजे, वहीमध्ये नोंद करून ठेवली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे? 11 एप्रिल 1827 साली झालेला आहे. मग त्यांच्या जन्मानंतर जेव्हा त्यांच्यावर महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेची धुरा पडली, समाज सुधारण्याची जबाबदारी पडली, ते उत्तम लेखक होते, उत्तम विचारवंत होते, थोर समाज सुधारक होते. या सर्व गोष्टी त्यांनी महाराष्ट्राला जोडून अभ्यासलं, समाज जोडून अभ्यासला, समाजातील प्रत्येक गोष्टीवर त्यांनी विचारमंथन केलं आणि विचारमंथन केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्यांनी कार्याला जेव्हा प्रारंभ केला, तेव्हा कार्य करत असताना त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं. हे सुद्धा या ठिकाणी इतिहास साक्ष देतोय किंवा इतिहास ग्वाही देतोय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत महात्मा ज्योतिबा फुले यांचा एकूण कालखंड 63 वर्षाचा आहे. जन्म झाला 1827 ला आणि त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे? 1890. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827 ला आणि त्यांचा मृत्यू झाला 1890 साली. आता 1890 साली कधी झालेला आहे? तारीख माहिती आहे? विद्यार्थ्यांना सांगता येईल? नाही सांगता येणार. म्हणून या ठिकाणी 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे 27 ते 90 अर्थातच एकंदरीत 63 वर्षाचा कालखंड. आणि या 63 वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान सुवर्ण अक्षरानं कोरावं इतपत महत्वाचं आहे. अतिशय अतुलनीय पद्धतीचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा उजाळा आपण घेत असताना त्यांच्या प्रत्येक घटना घडामोडीवर आपण या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विचारावर प्रभावित होऊन आपल्या जीवनाची वाटचाल आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण का तर ते एक थोर विचारवंत होते, गाढे अभ्यासक होते, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. समाजातील प्रत्येक घटना घडामोडीवर प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. समाजातील जुन्या चालीरीती, अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा याला छेद देण्याचं काम केलेलं आहे. पुरोहितांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. ईश्वर हा एकच आहे आणि त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मध्यस्थांची गरज नाही हे पटवून देण्याचं काम केलेलं आहे. आपण सुद्धा ईश्वराची पूजा करू शकतो. जे बहुजन वर्गातील लोक आहेत, या बहुजन वर्गातील लोकांसाठी जे काही सनातनी वर्गाने एक वेगळी व्यवस्था निर्माण केलेली होती,
त्या उच्चवर्णीयांच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. जुन्या चालीरीतीच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. रूढी परंपरेच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. अर्थातच सामाजिक सुधारणा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टीपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजाला एक वेगळं वळण निर्माण करून देण्याचं काम किंवा समाजातील शोषितांना, पीडितांना, दीनदलितांना, बहुजनांना, अस्पृश्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. अस्पृश्य लोकांचे, बहुजनांचे, दीनदलितांचे महामेरू म्हणून यांना ओळखलं जातं, कैवारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यांचा इतिहास जर पाहिला तर या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा जर घेतला तर त्या केलेल्या कार्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. मुलींची पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये सुरू केली, जी 1848 साली सुरू झाली. 1852-53 साली दलितांच्या मुलांमुलींसाठी त्यांनी शाळा सुरू केली. जे अस्पृश्य लोकांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असायचं त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. आणि जे 1848 मध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यात सुरू केली, त्याच शाळेमध्ये स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. जसं शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलं, शिक्षणाला ज्या पद्धतीने त्यांनी प्राधान्य दिलं, तर त्याच पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचं सुद्धा मानस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच अस्पृश्य लोकांना सार्वजनिक पानवट्यावर येऊ दिलं जात नसायचं, तर त्या अस्पृश्य लोकांना स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला करून देण्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. म्हणजे यांच्या कार्याचा जोड इतर कुणाच्या कार्यासोबत येत नाही, कारण यांचं कार्य हे अप्रतिम स्वरूपाचं आहे, अतुलनीय स्वरूपाचं आहे, उल्लेखनीय दर्जाचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येतं. असे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येईल. याच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या संदर्भात जाणून घेत असताना किंवा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा इत्यंभूत अभ्यास किंवा यांनी केलेलं कार्य यावर प्रकाश तर आपण टाकणारच आहोत. तत्पूर्वी यांनी स्थापन केलेलं सत्यशोधक समाज आणि या समाजाची स्थापना का करण्यात आली याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्यावर प्रकाश नंतर टाकूया. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली? आता सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? समाजामध्ये काही ज्या जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा किंवा समाजातील विविध समस्या या पुढे आलेल्या होत्या, तर त्या प्रत्येक समस्येच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी 24 सप्टेंबर 1873 साली कधी 24 सप्टेंबर 1873 साली या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुले हे या सत्यशोधक समाजाचे मूळ संस्थापक. त्यांनी संस्थापकाची भूमिका तर बजावली, पण या सत्यशोधक समाज या संघटनेचे खजिनदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली झाली असं आपल्याला थोडक्यात म्हणता येतं. कारण का तर याच सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामधून त्यांनी केलेली आहे आणि पुणे या ठिकाणी त्याचं मुख्य कार्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
सत्यशोधक समाजाचे वेगवेगळे सभासद सुद्धा या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या सभासदाच्या माध्यमातून त्यांची कार्यप्रणाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विस्तारलेली होती हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येतं. अर्थातच थोडक्यात जाणून घेत असताना या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये जर अन्याय होत असतील, अत्याचार होत असतील, बहुजनांना जुन्या चालीरीतीमध्ये गुरफटलं जाणं असेल, अनिष्ट प्रथेमध्ये त्यांना गुरफटलं जाणं असेल, किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रवर्तित करणं असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडामोडी समाजात होऊन गेलेल्या आहेत, याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. म्हणूनच मी अगोदरच म्हटलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा आपण याच्यानंतर घेऊया. त्यांचं कार्य हे अतिशय अतुलनीय स्वरूपाचं आहे. पण सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता हे या ठिकाणी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणूनच अन्यायाच्या विरोधामध्ये लढा देण्याच्या कारणास्तव या सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच धर्मामध्ये ज्या काही जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, तर त्या परंपरेवर किंवा परंपरेच्या विरोधात बौद्धिक विचार, जे काही बौद्धिक विचार आहे किंवा बौद्धिक आक्रमण आहे, हा बौद्धिक आक्रमण करणारा जो विचार आहे तर तो विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याच्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे. बौद्धिक विचार म्हणजे बौद्धिक आक्रमण, रूढी परंपरा नाही, चालीरीती नाही, अनिष्ट प्रथा नाही, श्रद्धा किंवा अंधश्रद्धा नाही, या सर्व गोष्टी नाही. बौद्धिक आक्रमणाचा विचार त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बहुजन समाजाला, जे बहुजन समाज आहे, बहुजन समाज म्हटलं की त्यामध्ये 18 पगड जातात, त्याच्यामध्ये दीनदलित आले, त्यामध्ये अस्पृश्य समाज आला, जो मागासवर्गीय गणला जातो तो मागासवर्गीय संपूर्ण समाज आला. तर या बहुजन समाजाला किंवा बहुजन समाजाला दुखावणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या जुन्या काळापासून चालत आलेल्या आहेत, जे समाज विघातक आहेत, समाजावर परिणाम करणारे आहेत किंवा समाजाला नाडणाऱ्या गोष्टी आहेत, तर अशा समाजाला नाडणाऱ्या गोष्टीपासून किंवा जी काही नाडणारी प्रवृत्ती आहे तर त्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी, त्या प्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली केलेली आहे. ज्या समाजामध्ये पुरोहितांची मक्तेदारी होती, सनातनी वर्गांची मक्तेदारी होती, त्यांनी तशा प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली होती, त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारण्याचं काम, त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम, त्याच्यावर कडाडून प्रहार करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेलं होतं. म्हणूनच या समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच केवळ बहुजनच नाही तर बहुजनांसोबत शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल किंवा कारागीर असतील किंवा 18 पगड जातीतील सर्व लोक असतील, तर या प्रत्येक लोकांवर किंवा लोकांच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बहुजनातले सर्व जाती धर्माचे लोक असतील तर त्या जातीचे भले कसे करता येईल, त्यांच्यासाठी चांगलं काय करता येईल, त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळवून देता येईल, त्यांच्यावर जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज कशा पद्धतीने उठवता येईल, आणि तो आवाज जर आपल्याला उठवायचा असेल तर त्यासाठी सत्यशोधक समाजाच्या मार्गाचा अवलंब आपल्याला करावा लागेल.
सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सर्वच गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात हे पटवून देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच त्यांनी जी काही संघटना उभी केली तर या संघटनेच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देण्याचं काम, वंचितांना न्याय देण्याचं काम, अस्पृश्य लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि समाजातील जुन्या चालीरीती, रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येतं. कारण का त्यांनी याच सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिनबंधू नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं होतं. कृष्णराव भालेकर यांच्या माध्यमातून, भालेराव यांच्या माध्यमातून. तर त्या दिनबंधू साप्ताहिकाच्या माध्यमातून सुद्धा समाजातील प्रत्येक गोष्टीवर प्रहार कशा पद्धतीने करता येऊ शकतो हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. अर्थातच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. एकेश्वरवादाला त्यांनी विरोध केलेला आहे. अर्थातच थोडक्यात वेद किंवा पुराणांच्या प्रामाण्यवादावर त्यांनी विरोध दर्शविलेला आहे. किंवा विवेचक बुद्धी, प्रामाण्य किंवा पुरोहितांचा बुद्धिवाद या सर्व गोष्टीला या ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आहे. कारण तर पुरोहित म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणवाद आला, सनातनी वर्गाचं वर्चस्व आलं आणि त्या सनातनी वर्गाच्या वर्चस्वाखाली बहुजनांना दाबलं जाऊ शकतं, बहुजनांची गळचेपी केली जाऊ शकते, अस्पृश्यांना या ठिकाणी सुद्धा दाबलं जाऊ शकतं, त्यांची गळचेपी केली जाऊ शकते, समाजामध्ये त्यांना समान वागणूक दिली जाऊ शकत नाही, समान न्याय दिला जाऊ शकत नाही. अशा प्रकारची जी काही व्यवस्था निर्माण करण्यात आली होती त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. अर्थातच या सर्व गोष्टीला विरोध करत असताना ईश्वर आणि मानव यांच्यामध्ये जो काही मध्यस्थी करणारा वर्ग आहे त्या मध्यस्थी करणाऱ्या वर्गाला सुद्धा विरोध या ठिकाणी करण्यात आलेला. ईश्वरासोबत थेट संपर्क झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार महात्मा फुले यांच्या मनामध्ये होता. उदाहरणार्थ या ठिकाणी बहुजनामध्ये एखाद्याचं लग्न वगैरे लावायचं असेल तर लग्न वगैरे लावत असताना मंगलाष्टका म्हणण्यासाठी, लग्नविधी पार पाडण्यासाठी एखाद्या पुरोहिताला बोलवलं जातं, आजही बोलवलं जातं. मग याच गोष्टीला विरोध करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. अर्थातच मूर्ती पूजेला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. मी कालच्या दशमीमध्ये तुम्हाला सांगितलं जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत, ईश्वर हा एक आहे हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. त्यामध्ये देव असेल किंवा निसर्ग असेल, निसर्गाला सुद्धा ईश्वराची उपमा देऊ शकता येतं. कारण का निसर्गामुळेच या ठिकाणी मानव निर्मिती आहे, निसर्गामुळेच या ठिकाणी जीवनाची वाटचाल आहे. निसर्गाच्या शक्तीमुळेच ह्या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात, सह्य होऊ शकतात. आणि जर निसर्ग कोपला तर या ठिकाणी सर्व काही नष्ट होऊ शकतं. म्हणून निसर्गाला सुद्धा या ठिकाणी ईश्वराची उपमा दिली जाऊ शकते. परंतु त्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मध्यस्थाची गरज नाहीये, मूर्ती पूजेची गरज नाहीये. कारण तर दगडात देव नाहीये हे मी कालच्या दशकेत सांगितले. दगडात देव मुळीच नाहीये म्हणून मूर्ती पूजेला विरोध होता. तीर्थ यात्रेला या ठिकाणी विरोध होता. अर्थातच श्रद्धा आणि अंधश्रद्धा किंवा चमत्कारावर सुद्धा या ठिकाणी विरोध दर्शनाचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच थोडक्यात जर सांगायचं असेल चमत्कारावर अविश्वास असलेला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतो. हे सगळ्या गोष्टी तोटांड आहेत, कर्मकांडीय आहे, अविश्वासू आहे. त्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही आणि ठेवायला नाही पाहिजे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी रुजवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सर्वच कार्यामध्ये त्यांची अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांनी अतिशय महत्वाचं मोलाचं योगदान देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येतं. यांच्याच
कार्याचा आढावा, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच कार्याचा आढावा आणि शब्दशोधक समाजाचा जो काही उर्वरित भाग राहिलेला आहे याच्यावर आपण उद्याच्या दर्शनीमध्ये थोडक्यात चर्चा करूया. जर तुम्हाला हा ऑनलाईन अध्यापनाचा व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांना मी आव्हान करतोय की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा, जेणेकरून इतिहासातील छोट्या छोट्या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि आज इथेच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार. जय क्रांती.